दुसऱ्याने तिथं एंगल करून बाग उभा केला होता, तो सुद्धा तुम्ही तोडायला लावला. तो शेतकरी आज तुम्हाला किती आशीर्वाद देतो. द्राक्ष बाग तोडला. आम्हाला माहितीच म्हणजे असे पण अधिकारी असतात काही. तर असंच तुमचं कायम काम असू द्या, बिचारा शेतकऱ्यांना पण असंच तुमचं सहकार्य असू द्या. चांदवडचे लोक माझ्याकडे आलेले मार्गदर्शनासाठी निकाला. आता कोणतरी सांगितलं असेल त्यांना, भाऊसाहेब तुम्हाला सांगतील, तर त्यांच्या विरोधात निकाल गेला ना, तहसीलदारांनी विरोधात निकाल गेला, तर त्या अपीलच करावं. हा जे काही तुमचं करणं वयस्कर माणसं 60-70 वयाची माणसं, दोडांब्याची लोक आहेत. तुमचं काय काहीच नाही साहेब. आमच्या संदर्भात 8 वर्षापासून एक केस चालू आहे, पण येईनच आमच्या आज निकाली काढली. 8 वर्षापासून मी सगळं कोर्टात काय होतं की निर्मळ महाराष्ट्र पार्टी फक्त काही लोकांच्या मनात असा समज झालाय की सरकारी अधिकाऱ्यांच्याच पाठीमागे लागलेली आहे. असं काही नाहीये. त्यांचा नाही बघतो, पण येईल यांचं काम करू राहिले इमानदारी नाही झालं ना आता इथं झाली ना आरती झाली ना. त्यांच्यामुळे भेटली. आता तुमच्या अशा अधिकाऱ्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. हो असे बघा आणि जे काम करीत नाही त्या अधिकाऱ्यांचे आम्हाला लाज पण वाटतो. ते स्वतःहून फोन मला 8 दिवसापासून फोन करतात, तर तुम्ही इकडे येऊन जा. मला टाइम नसल्यामुळे मी आले तरी ते नाही एवढी काळजी घेतली. वा वा खूप छान सर, थँक्यू सर. म्हणजे बघा तुमच्या सारखे जे अधिकारी त्यांना आपण सॅल्यूट करतो, पण जे नालायकपणा करतो ना त्याला ठोकतो सर. तर हेच आपण लाईव्हच्या माध्यमातून सांगायचं. काम खूप चांगलं आहे आणि मला खूप अभिमान आहे. काय माहिती का, रेडीमेड आहेत ना. आमचे पैसे खाल्ल्याची काही तक्रार आली का? आम्ही ब्लॅकमेल केलं तुम्हाला किंवा तुमच्या समकक्ष अधिकारी आम्ही कोणाचे पैसे खाल्ले का? नाही माझ्याकडे तर तुम्ही पहिल्यांदा झालेले त्याच्यामुळे मला नाही पण ऐकायला आलं ना, भावी तोड्या करतो, भावी पैसे खातो. नाही असं कधी मी ऐकलेलं सुरुवात तर आहे ना, दाखवायला फक्त व्यवस्थित पिंपळगावात फिरतो, बाकीचं तोड्या करत फिरतो. नाही असं काय संजय शिंदे नावालाच फक्त आणि बाकीचं नंतर जाऊन रात्री तोड्या करून येतात असं काही. असं ऐकलेलं नाही, असं मी ऐकलेलं नाही. असलं तर डायरेक्ट सांगा. असलं तरी सांगा. नाही, सांगा, सांगा. आम्हाला ऍक्शन घ्यायला त्याच्यावरती. बघा मी संतोष सुरेडकर आहे, निफाड तालुका अध्यक्ष. मी जर चुकीत सापडलो तर निश्चित मला गाडा. पण तुमच्या देखत आम्ही काढून टाकतो. नाही पण आमच्या गावाला विषय नाही. उगाच कोणी काही या तरुण पोरांची पण भीती वाटते. हा जिल्हाध्यक्ष आहे, हा तोड्या करतो पण याच्यावर लक्ष ठेवा. नाही असं नाही ऐकलेलं. आपली भेट झाली चांगलं काम. मुंबईला. हा